सध्या पारू आणि शुभविवाह या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असलेले मराठी अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नी देखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत। त्यांचं नाव ऋषाली पटवर्धन असे आहे। मात्र विजय पटवर्धन यांच्या पत्नी ऋषाली पटवर्धन यांना कॅन्सर झाला होता, त्यामुळे विजय आणि त्यांचं कुटुंब दुःखात होतं। ऋषाली यांनी जेव्हा टेस्ट केली तेव्हा दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर ओलांडला असल्याचं त्यांना समजलं। तब्बल 29 गाठी आढळल्या। मात्र या आजाराला त्यांनी इतकं गांभीर्याने घेतलं नाही किंवा त्या घाबरून गेल्या नाहीत। ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी त्यांनी सर्वांना धीर दिला। विजय आज माझा ऑपरेशन आहे, तुझं नाही असं म्हणत त्यांनी विजय पटवर्धन यांना शूटिंगला पाठवलं। कॅन्सरवरील उपचार सुरू असतानाच ऋषाली यांनी एक मोठा निर्णयही घेतला, तो म्हणजे नर्मदा परिक्रमा करण्याचा। या सर्व आजारपणात ऋषाली कौटुंबिक, शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना करत होत्या। या सर्व गोष्टींमधून स्वतःला वेळ मिळावा म्हणून त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला। नर्मदा परिक्रमेचा तब्बल 3500 किलोमीटरचा प्रवास पायी नाही तर बसने करता येईल अशी डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिली। त्यामुळे ऋषाली यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली। या सर्व कठीण काळात पती विजय पटवर्धन यांची खंबीर साथ त्यांना मिळाली आणि त्यांनी या गंभीर आजारावर मात केली। दरम्यान ऋषाली यांनी अवंतिका, मंगळसूत्र, लग्नाची बेडी, उलाढाल अशा मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये अभिनय केला आहे।